नमस्कार. माझं नाव डॉक्टर पवन हंसनाळे. मी यकृत तज्ञ म्हणून पुण्यामध्ये बाणेर इथे आणि सिम्बायोसिस हॉस्पिटल इथे काम करत आहे. वर्ल्ड हेपॅटायटिस डे 28 जुलैला साजरा केला जातो. आता ह्या वर्षाची थीम काय आहे तर वे टू ब्रेक इट डाऊन. ब्रेक इट डाऊन म्हणजे हेपॅटायटिस जो आहे हा जो आपण बोलणार आहे हे व्हायरल हेपॅटायटिस बद्दल बोलतोय. सो व्हायरल हेपॅटायटिस हे 4 ते 5 प्रकारचे असतात. हेपॅटायटिस ए आणि ई हे पाण्याची कावीळ असते. बी आणि सी ही रक्ताची कावीळ असते. डी हा बी सोबत असतो, ज्याला पिगीबॅक फॅशन मध्ये म्हणतो. त्यामुळे बी आणि सी आणि डी हे रक्तातनं पसरणारे व्हायरस आहेत. तर व्हॅक्सिनेशन घेऊन आपण ह्यात पैकी काही इन्फेक्शन्स होण्यापासून वाचू शकतो. स्पेशली हेपॅटायटिस ए आणि हेपॅटायटिस बी यांचे वॅक्सिन्स अवेलेबल आहेत आणि ते आपण सगळ्यांनी घ्यायला पाहिजे, जेणेकरून हे इन्फेक्शन्स होऊ नये म्हणून त्याची प्रिकॉशन्स घेतली पाहिजे. हेपॅटायटिस ई चे पण वॅक्सिन्स येत आहे. मे बी सून लवकरच आपल्याला ते मार्केटमध्ये अवेलेबल होईल. हेपॅटायटिस बी आणि सी हे रक्ताचे व्हायरस असतात आणि हे सायलेंट असतात. हे खूपदा आपल्याला माहीतच नसतं की हा इन्फेक्शन लिव्हरमध्ये किंवा रक्तामध्ये आहे. इन्सिडेंटली कुठल्या तरी ऑपरेशनच्या वेळेस किंवा एम्प्लॉयमेंट चेकअपमध्ये आपल्याला हे व्हायरस सापडतात आणि खूप साऱ्या लोकांना जे माझ्याकडे येतात ते लिव्हर ऑलरेडी खराब झालेली असते किंवा लिव्हरला कॅन्सर झालेला असतो, या स्टेजला येतात. त्यामुळं ह्या टेस्टिंग आपण आयुष्यामध्ये हेपॅटायटिस बी आणि सीच्या एकदा तरी आयुष्यामध्ये करायला हव्या. निगेटिव्ह असेल तर हेपॅटायटिस बीचं वॅक्सिन घ्यायला पाहिजे आणि पॉझिटिव्ह असेल तर तुम्ही तुमच्या लिव्हर जवळचे लिव्हर स्पेशलिस्ट आहेत किंवा तुम्ही आम्हाला येऊन भेटू शकता. आपण त्याची टेस्टिंग करून बघू शकतो. काही लोकांना त्याची ट्रीटमेंटची गरज असते, सगळ्यांनाच ट्रीटमेंट लागते असं नाही आणि त्याच्यावरती आपल्याला लक्ष ठेवावं लागतं. कारण हेपॅटायटिस हे व्हायरस सायलेंटली लिव्हरवरती मारा करतात, लिव्हरला सिरोसिस आणि लिव्हरला कॅन्सरपर्यंत घेऊन जाऊ शकतात. त्यामुळं या वर्ल्ड हेपॅटायटिस डेच्या निमित्ताने तुम्ही आमच्याकडे येऊ शकता. तिथे आपण टेस्टिंग करू शकतो आणि लिव्हरची हेल्थ कशी आहे ह्याचा पण आपण अभ्यास करू शकतो. टेक केअर. थँक्यू.